रामकृष्ण हरी नमामि सद्गुरुं शांतं सच्चिदानंद विग्रहं पूर्णब्रह्म परानंदम ईश आनंदी वल्लभम। नमस्कार वारकरी बांधवांनो, पुन्हा माझ्या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं स्वागत आहे। गेल्या 5 भागांपासून आपण चांगलं सहकार्य मला करत आहात। अतिशय गोड अशा प्रकाराचा विचार आपला चाललेला आहे। परमार्थाचा सिद्धांत अर्थात परमार्थाचे सिद्धांत या संबंधातला उपक्रम आपल्या अनेक दिवसापासून आपल्या यूट्यूब चॅनलवर चालू आहे। यामध्ये आपण पहिल्या दिवशी प्रस्तावना सांगितली आणि त्याच्यानंतर आपण दुसऱ्या दिवसापासून परमार्थाचे सिद्धांत या संबंधातला विचार आपण करत आलेलो आहोत। त्यामध्ये जगद्गुरु श्री तुकोबा यांच्या गाथ्यातील साधकाची दशा उदास असावी, उपाधी नसावी, अंतर्बाह्य या संबंधातला विचार साधकाने कसं असावं या संबंधातला विचार सांगणारा तो अभंग आपण चिंतन सेवेकरिता घेतलेला होता। त्याच्यानंतर आता आपण अतिशय आजचा सुंदर भाग होणार आहे। शेवटचा भाग आज नाथ महाराजांच्या चिरंजीव पदातला असणार आहे, म्हणून कोणीही या भागाला पूर्ण पाहिल्याशिवाय राहू नका। अतिशय गोड अशा प्रकारचं चिंतन या भागामध्ये आहे। आपण सगळ्यांनी ते अवश्य पाहावं, सगळ्यांनी अवश्य ग्रहण करावं। अतिशय गोड प्रकाराचं चिंतन आहे। गेल्या पहिल्या दिवशी आपण जगद्गुरु श्री तुकोबा यांच्या गाथ्यातील अभंगाचा विचार करीत साधकाची दशा उदास असावी, उपाधी नसावी, अंतर्बाह्य या अभंगाचा आपण विचार केला। त्याच्यानंतर पहिल्या दिवशी आपण 9 ओव्यांचा विचार केला। त्याच्यानंतर आपण दुसऱ्या दिवशी पुन्हा 21व्या क्रमांकाच्या ओवीपर्यंत विचार केला आणि कालच्या भागामध्ये आपण 31व्या क्रमांकाच्या ओवीपर्यंत विचार केला। पहिल्या दिवशी अनुतापाच्या संबंधातला विचार आपण केला। दुसऱ्या दिवशी आपण साधकाला नाडणारे अनेक जे विषय आहेत या संबंधातला विचार केला। अर्थात 3 प्रकाराचं जे वैराग्य असतं त्या संबंधातला विचार आपण दुसऱ्या दिवशी केला। त्याच्यानंतर तिसऱ्या दिवशी आपण जवळजवळ मला वाटतं की 5 प्रकाराचे जे विषय आहेत त्या संबंधातला विचार आपण केला आणि चौथ्या दिवशी जो ज्ञानी साधक आहे त्या साधकाने स्वतः कसा सावध राहावं लागतं या संबंधातला विचार त्या साधकाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला। मात्र आता 5व्या दिवसाचा जो आपलं चिंतन जे आहे याच्यामध्ये अतिशय गोड चिंतन केलेलं आहे नाथ महाराजांनी। 31व्या क्रमांकाच्या ओवीपासून आपण या ठिकाणी आज आरंभ करणार आहोत। 31 क्रमांकाच्या ओवीपर्यंत जवळजवळ मला वाटतं झालेलं आहे आपलं चिंतन। त्याच्यानंतर आपल्याला 32व्या क्रमांकाच्या ओवीपासून आज आरंभ करायचा आहे। अतिशय गोड अशा प्रकारचा हा भाग होणार आहे, म्हणून सगळ्यांनी पूर्ण भाग अतिशय गोड चिंतन आहे। आपण सगळ्यांनी मला मदत करा, सगळ्यांनी चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। अतिशय गोड अशा प्रकारचे चिंतन तुम्हासमोर मी पुन्हा घेऊन येणार आहे। आजच्या चिरंजीव पदाची आपली आज सांगता होणार आहे। या भागामध्ये आज आपण जवळजवळ 11-12 ओव्यांचा विचार करणार आहोत। आपण सगळ्यांनी अतिशय ते गोड करून घ्यायचं आहे। या चिरंजीव पदातल्या 32व्या क्रमांकाच्या ओवीमध्ये शांतीब्रह्म संतश्री एकनाथ महाराज चिंतन करतात। नको नको स्त्रियांचा संघात 32 क्रमांकाची ओवी आहे। नको नको स्त्रियांचा संघात, नको नको स्त्रियांचा एकांत, नको नको स्त्रियांचा परमार्थ, करीती आघात पुरुषासी। अर्थात नाथ महाराजांनी परमार्थ या विषयामध्ये अत्यंत घातक असणारी वस्तू म्हणजे स्त्री आहे। स्त्रीपासून परमार्थामध्ये सावध राहणं फार गरजेचं आहे, म्हणून नाथ महाराजांनी अतिशय कठोर अशा प्रकाराचा न्यायच आपल्यासमोर सांगितला की नको नको स्त्रियांचा संघात, स्त्रियांची संगत करू नका। परमार्थामध्ये आलेला असाल तर स्त्रियांची संगत अगोदर त्याज्य आहे टाकणं गरजेचं आहे। नको नको स्त्रियांचा एकांत, एकांतात सुद्धा स्त्रियांचं कुठल्याही प्रकारचा एकांत नसला पाहिजे। स्त्रियांची संगती एकांतामध्ये कधीही नसली पाहिजे। फार भयानक प्रकाराचा तो एकांत असतो, कारण स्त्री जर एकांतामध्ये प्राप्त होत असेल तर अनेक प्रकारच्या भावना, अनेक प्रकारचे विषय अंतःकरणामध्ये उत्पन्न होतात। म्हणून स्त्रियांचा एकांत देखील नको। नको नको स्त्रियांचा परमार्थ, करीती आघात पुरुषासी। अर्थात स्त्रियांचा परमार्थही नको। स्त्रीसुद्धा परमार्थामध्ये फार मोठी घातक आहे आणि म्हणून पुरुष जो आहे त्याला फार मोठा त्याचा घात होऊ शकतो परमार्थामध्ये, म्हणून स्त्रियांची संगत पूर्णपणे त्याज्य सांगितली। या ठिकाणी प्रश्नात्मक भावनेने गृहस्थानेच विचारलेलं आहे। गृहस्थ जो साधक आहे त्याने विचारलं
की नाथ महाराज तुम्ही सांगतो ती गोष्ट खरी आहे, आम्ही स्त्रियांपासून सावध राहिलो पाहिजे, आम्हाला वाटतंही तसं, पण आम्ही ग्रहस्थ आहोत ना. म्हणाल ग्रहस्थ साधके श्रेया सोडून जावे के, एचे अर्थी उत्तरणिके ऐक आता सांगेन. जर तुम्ही म्हणत असाल की मी ग्रहस्थ आहे, मी स्त्रियांची संगत कशी सोडावी, कशी टाकावी, अर्थात माझ्या पत्नीची संगती मी कशी टाकावी, याचं उत्तर जर तुम्हाला पाहिजे असेल तर मी ते आता तुम्हाला सांगतो, ऐका. काय आहे त्याचं उत्तर? नाथ महाराज 34व्या क्रमांकाच्या ओळीमध्ये ते चिंतन करतात. तरी सो श्री वाचोनी नाताळवी अन्य कामिनी, कोणी स्त्रिया सन्निधवाणी आश्रयो जणेन द्यावा. शास्त्राने चिंतन केल्याप्रमाणे नाथ महाराजांनी अतिशय गोड अशा प्रकारचा विचार या ओवीमध्ये अर्थात 34व्या क्रमांकाच्या ओवीमध्ये मांडलेला आहे. तर तुम्ही ग्रहस्थ असाल, संसारी असाल, तर तुम्ही संसार बंधनामध्ये अडकलेले असल्यामुळे तुम्ही स्वस्त्रिये वाचून आपल्या स्वतःच्या पत्नीशिवाय इतर स्त्रियांकडे कामदृष्टीने न पाहता आपल्या स्वतःच्या स्त्रीशी रत होऊन आपली कामेच्छा पूर्ण करावी. कोणी स्त्रिया सन्निधवाणी आश्रयजणीनं द्यावा. कुठल्याही बाहेरच्या स्त्रीला कुठल्याही प्रकारचा आश्रय देण्याचा किंवा बोलण्याचा सुद्धा कुठल्याही प्रकारे आश्रय देऊ नका, अशा प्रकाराचा विचार 34व्या क्रमांकाच्या ओळीत मांडलेला आहे. 35व्या क्रमांकाच्या ओळीमध्ये नाथ महाराज असं म्हणतात, तुम्ही म्हणत असाल की मी ग्रहस्थ आहे आणि ग्रहस्थ असल्यावर मग मी माझ्या पत्नीशी काम इच्छा पूर्ण करू शकतो, पण त्याच्यातसुद्धा काही बंधन आहेत, काही नियमावली आहे. त्या संबंधातला विचार करत असताना नाथ महाराजांनी पुन्हा सांगितलं, स्वश्रेयसही कार्य पुरते, पाचारावे स्पर्शावे निवृत्ते, परी आसक्त होवणिया तेथे सर्वता चित्त नसावे. अर्थात स्वतःची पत्नी असली म्हणून कायमस्वरूपी अंतःकरणात कामाची इच्छा जागृत ठेवणं हे चुकीचंच आहे ना. परी आसक्त होऊन तेथे सर्वता चित्त नसावे. स्वतःची पत्नी असली तरी कायमस्वरूपी तिथं आसक्त होऊन राहू नका. सर्वता चित्त नसावे, सर्व वेळ त्या ठिकाणी चित्त नसावं, अशा संबंधातला विचार नाथ महाराज 35व्या क्रमांकाच्या ओळीमध्ये मांडतात. मात्र पुढील ओळीमध्ये अजून काही चिंतन नाथ महाराज सांगतात. नर नारी शुश्रूषा करीती, भक्ती ममता उपजविती, परिशुद्ध जो परमार्थी, तो स्त्रियांचे संगतीनं बैसे. अत्यंत गोड अशा प्रकाराचं चिंतन. नर नारी शुश्रूषा करीती, स्त्री पुरुष मंडळी शुश्रूषा अर्थात तुमची सेवा करण्याकरता तयार होतील, भक्ती आणि त्या भक्तीमधून ममता उपजवण्याचा प्रयत्न करतील. परंतु जो खरा परमार्थ करणारा साधक आहे तो या स्त्रियांच्या संगतीत बसण्याचा सुद्धा प्रयत्न करत नाही. अर्थात कोण्या स्त्रीकडून कोण्या पुरुषाकडून तुम्हाला जर सेवा करून मिळत असेल आणि त्यांच्याविषयी जर तुम्हाला ममता होत असेल तर तुमचा परमार्थ त्या ठिकाणी शून्य होऊ शकतो. म्हणून त्या परमार्थाला जागृत अवस्थेमध्ये ठेवण्याकरता कोणी सेवा जरी करीत असला तरी त्या सेवेचा त्याग करण्याचा प्रयत्न तो साधक करीत असतो. पुढे नाथ महाराज असे चिंतन करतात 34व्या क्रमांकाच्या ओळीमध्ये, अखंड एकांती बैसणे. खरा जो परमार्थिक साधक आहे त्याने काय केलं पाहिजे? अखंड एकांती बैसणे, प्रमादा संगे न राहणे, जो निसंग निर्भिमाने त्याचे बैसणे सर्वदा. अतिशय गोड चिंतन या 34व्या क्रमांकाच्या ओळीमध्ये केलेला आहे. जो अखंड एकांतात बसतो तरुण स्त्रियांच्या संगतीस तो राहत नाही, कधीही राहत नाही. प्रमादा संगे न राहणे, निसंग आणि निर्भिमान अशा पुरुषांच्या जवळच तो बसत असतो. जो खरा साधक असतो ना तो स्त्रियांच्या संगतीत कधीही बसत नाही. जो विरक्त महात्मा आहे, जो चांगला महात्मा आहे, ज्याच्यामुळे वैराग्यामध्ये दुरीव निर्माण होते, वैराग्य वाढत राहतं, अशाच महात्म्यांच्या संगतीमध्ये तो बसत असतो. आणि म्हणून त्या साधकाच्या जीवनामध्ये परमार्थिक उन्नती होण्यासाठी सर्व दरवाजे मोकळे होत असतात. पुढे 38व्या क्रमांकाच्या ओळीमध्ये नाथ महाराज अतिशय गोड चिंतन करतात. कुटुंब आहारा कारणे, अकल्पित न मिळे तरी कोराण्य करणे, ऐसी स्थिती जे वर्तने ते जाणणे शुद्ध वैराग्य. कुटुंबाच्या निर्वाहाकरिता अकल्पित काही न मिळाले तर कोराण्य भिक्षा मागवायची अशा स्थितीने वर्तन करणे याला शुद्ध वैराग्य म्हणतात. कुटुंबाच्या आहारासाठी जर तुम्हाला कुठल्याही गोष्टीची मिळकत मिळत नसेल, अकल्पित मिळत नसेल तर त्याच्यासाठी कोरडं अन्नसुद्धा भिक्षा मागायची आणि कोरडं अन्नाने
अशा स्थितीने स्वतःला वर्तन करायचं, स्वतःचं वैराग्य स्वतः जाणायचं. तेव्हा खऱ्या अर्थाने या ठिकाणी शुद्ध परमार्थ आपल्याला करता येऊ शकतो. आता 39व्या क्रमांकाच्या ओवीमध्ये नाथ महाराज अतिशय गोड चिंतन करतात. आयसी स्थिती नाही ज्यासी, अशा प्रकारची स्थिती नाही ज्याच्या अंतःकरणात, अर्थात वरच्या ओवीमध्ये सांगितलेल्या पद्धतीने जर स्थिती नसेल तर कृष्ण प्राप्ती कैची त्यासी, या लागी कृष्ण भक्तीसी आयसी स्थिती असावी. भगवान श्रीकृष्णांची प्राप्ती करायची असेल, भगवान श्रीकृष्णांचं भक्त म्हणून जीवन जगायचं असेल तर वरती सांगितलेल्या ज्या ओव्या आहेत त्यामधून जो बोध प्राप्त होतो, त्या बोधावर आरूढ जो होणारा साधक असतो, त्या बोधाने जगणारा जो साधक असतो, खऱ्या अर्थाने तेव्हाच त्याला भगवान श्रीकृष्णांची प्राप्ती होऊ शकते. ऐसी स्थिती नाही ज्यासी, जी वरती सांगितलेली त्या पद्धतीची स्थिती ज्यांच्या ठिकाणी नाही तर मग त्याला भगवंताची प्राप्तीही नाही. पण अशा स्थितीमध्ये जो पोहोचतो त्याला भगवान श्रीकृष्णाची प्राप्ती झाल्याशिवाय राहत नाही. पण अशी स्थिती नसेल तर कृष्ण प्राप्ती त्याला होणं शक्य नाही. यालागी कृष्ण भक्तीचे ऐसी स्थिती असावी. भगवान श्रीकृष्णांचा भक्त म्हणून जगायचं असेल आणि भगवंताची प्राप्ती करून घ्यायची असेल तर वरती सांगितलेल्याप्रमाणे आपलं जीवन वर्तणूक करा. निश्चित स्वरूपाने भगवंताची प्राप्ती झाल्याशिवाय राहणार नाही. मग पुढे नाथ महाराज अजून काही चिंतन करतात. 40 क्रमांकाच्या ओवीमध्ये या स्थिती वेगळा जाण, कृष्णी मिळे तो अज्ञान, तो सकळ मूर्खाचे अधिष्ठान, लटके तरी आण देवाची. अशी स्थिती प्राप्त झाल्याशिवाय भगवान श्रीकृष्ण स्वरूपात मिळून जाऊ म्हणे. अशी स्थिती न प्राप्त होता जर भगवान श्रीकृष्ण स्थितीमध्ये पोहोचण्याचं ज्याला वाटत असेल तर तो अज्ञान आहे, तो मूर्ख आहे. कारण ही स्थिती प्राप्त केल्याशिवाय भगवंताची प्राप्ती शक्य नाही. अर्थात वरती ओवींमध्ये सांगितलेला जो भाव आहे त्याचप्रमाणे आपल्या स्वतःचं जीवन जगणं, तेव्हा खऱ्या अर्थाने भगवंताची प्राप्ती आपल्याला होऊ शकते. नाहीतर असं म्हणत असेल की मी असं जीवन जगणार नाही, अर्थात वरती सांगितलेल्या ओव्यांप्रमाणे मी जीवन जगणार नाही आणि न जगताही मी भगवंताची प्राप्ती करून घेईल, तर ते अज्ञान आहे, ते मूर्खाचं बोलणं आहे. तो मूर्खांचा शिरोमणी समजावा. हे खोटे वाटेल तर तुम्हाला देवाची शपथ घेऊन सांगतो, असं नाथ महाराजसुद्धा पुढच्या ओळीमध्ये चिंतन करतात. हे बोल माझे मतीचे नव्हे ते साचे, कृष्ण सांगितले उद्धव हिताचे, मी साचते बोलिलो. अर्थात 41 क्रमांकाच्या ओवीमध्ये उपांत्य ओवी आहे. या उपांत्य ओवीमध्ये अर्थात पुढच्या ओवीमध्ये आपल्या नाथ महाराज चिरंजीव पदाचा समारोप होणार आहे. या उपांत्य ओवीमध्ये अतिशय चांगल्या प्रकारचे चिंतन नाथ महाराज आपल्यासमोर मांडतात. अर्थात 41 क्रमांकाच्या ओवीमध्ये नाथ महाराज म्हणतात, हे बोलणे माझे मतीचे नव्हे ते साचे. हे मी जे वरती बोललेलो आहे ते मी स्वतः माझ्या बुद्धीने बोललेलो नाही, तर हे प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्णाच्या स्वरूपाने अधिष्ठित असणारे, भगवान श्रीकृष्णाच्या अतिशय जवळचे लाडके भक्त, अतिशय जवळचे कायम स्वरूप भगवंताच्या सोबतच राहणारे असे असणारे उद्धवाचे हे बोल आहेत. कृष्ण सांगितले उद्धव हिताचे, उद्धवाच्या हिताकरिता भगवान श्रीकृष्णाने जो उपदेश उद्धवाला केला होता तोच मी या ठिकाणी साच बोलिलो. उद्धवाला वैराग्य होण्याकरिता, उद्धवाला ज्ञानप्राप्ती होण्याकरिता, उद्धवाला भगवंताची प्राप्ती झाली पाहिजे. अर्थात भगवंत जवळ होते, पण भगवंताचं खरं स्वरूप कळण्याकरिता जे ज्ञान हवं होतं तेच ज्ञान भगवंताने उद्धवाला सांगितलं आणि ते ज्ञानाच्या संबंधातलं सार मी या ठिकाणी मांडतोय. हे माझ्या मतीचे बोलणं आहेत असं नाथ महाराज आपल्यासमोर सांगतात. पुन्हा नाथ महाराजांचं शेवटच्या ओवीमध्ये काय चिंतन आहे आपण सगळ्यांनी पाहूयात. अतिशय गोड ओवी आहे. साच न माने ज्याचे मन, तो विकल्पी न पवे कृष्ण चरण, माझे काय जाईल जाण, मी बोलोण उतराई. 43 क्रमांकाची सुद्धा एक ओवी उपलब्ध आहे. अर्थात ही 42 क्रमांकाची ओवी ही उपांत्य आहे. मागची ओवी उपांत्यची मागची ओवी होती, पण आता ही उपांत्य ओवी आहे. 43 एकंदरीत ओव्या नाथ महाराजांच्या चिरंजीव पदामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. साच न माने ज्याचे मन, हे मी जे बोललेलो आहे हे जर तुम्हाला खरं वाटत नसेल, तुमच्या मनाला खरं वाटत नसेल, तर तो विकल्पी न पवे कृष्णचरण, त्याला खऱ्या अर्थाने त्या विकल्पामुळे भगवंताचं चरणकमल
याची प्राप्ती कधीही होणार नाही. भगवंतापर्यंत कधीही तो पोहोचू शकत नाही. विकल्प मनामध्ये उपजू देऊ नका. माझे काय जाईल जाण, मी तो बोलेन उतराई. नाथ महाराज सांगतात, मी तुम्हाला खरोखर ज्या गोष्टी साधकाला आवश्यक आहेत त्या सर्व मी बोलून दाखवलेल्या आहेत. पण तुम्हाला जर या गोष्टींमध्ये विकल्प वाटत असेल, मी काही चुकीचं बोललो असं तुमच्या मनामध्ये विकल्प उत्पन्न होत असेल, तर मग माझं स्वतःचं काही जाणार नाही, पण तुमचा तोटा झाल्याशिवाय राहणार नाही. तुम्हाला भगवंताची प्राप्ती कधीही शक्य होऊ शकणार नाही. म्हणून मी जे बोललेलो आहे ते आपण खरेच समजा. अशा संबंधातला भाव नाथ महाराजांनी 42व्या क्रमांकाच्या ओवीमध्ये मांडला. शेवटच्या ओवीमध्ये अतिशय गोड चिंतन या ठिकाणी नाथ महाराजांनी केलेलं आहे. साधावया वैराग्य ज्ञान, मनुष्य देही करावा प्रयत्न, सांगे एका जनार्दन, अनेक प्रयत्न असेना, अनेक यत्न असेना, असेही आहे. एकंदरीत वैराग्य आणि ज्ञान या दोघांच्या प्राप्तीसाठी जर तुम्हाला करून घ्यायचं असेल, वैराग्य आणि ज्ञान प्राप्त करून घेण्याची इच्छा अंतःकरणात उद्भवली असेल, तर मनुष्य देहामध्येच तो प्रयत्न करता येऊ शकतो. इतर देहांमध्ये ज्ञानाची अवस्था नसल्यामुळे ज्ञान प्राप्त करणं त्या देहांमध्ये शक्य नाही. म्हणून नाथ महाराज सांगतात, मनुष्य देही करावा प्रयत्न. या मनुष्य देहामध्येच तुम्ही प्रयत्न करू शकतात. इतर देहांच्या माध्यमातून भगवंताची प्राप्ती होणं शक्य नाही. म्हणून मनुष्याचा देह आपल्याला अनेक जन्माच्या नंतर प्राप्त झालेला आहे. प्रत्येक योनीमध्ये 1 कोटी वेळा फिरावं लागतं, कोटी वेळा फिरावं लागतं, तेव्हा मनुष्य देह प्राप्त होत असतो. एक योनी कोटी फेरा, मग लागे थारा मानवाचा. अर्थात मनुष्याचा थारा सहजासहजी प्राप्त होत नाही. पावाला हा देह कागताली न्याय, न घडो ए उपाय घडो आले. अशा प्रकाराचा कागताली न्यायाने प्राप्त असलेल्या मनुष्य देहामध्येच भगवत प्राप्तीचा मार्ग आपल्याला शक्य आहे. भगवत प्राप्ती करून घेणं शक्य आहे. त्याशिवाय दुसरा उपाय आपल्याला काहीही नाही. तुम्ही म्हणत असाल की मी इतर देहामध्ये भगवत प्राप्ती करू शकतो, तर ते शक्य नाही. जर भगवंताची कृपा झाली तर तेही शक्य होईल, पण ते सहजासहजी शक्य नाही. नाहीतर गजेंद्रासारखा प्राणी असणाऱ्याने सुद्धा मोक्ष प्राप्त करून घेतला. असे अनेक प्रकारचे उदाहरणं आपल्याला प्राण्यांचेही पाहायला मिळतील, पण ते आपल्या प्रारब्धावशामध्ये शक्य नाही. म्हणून मनुष्य देहामध्येच प्रयत्न करावा लागेल, असं मी स्वतः श्री जनार्दन स्वामीजींचा शिष्य असलेला एकनाथ महाराज मी तुमच्यासमोर बोलत आहे. अर्थात चिरंजीव पदाच्या 43 ओव्यांमध्ये नाथ महाराजांनी अतिशय गोड चिंतन आपल्यासमोर ठेवलेलं आहे. एकंदरीत आपण संपूर्ण नाथ महाराजांच्या चिरंजीव पदाचा आपण विचार केलेला आहे. या ठिकाणी श्री गोपाल कृष्णार्पणमस्तु, अर्थात भगवंताच्या चरणी हे चिरंजीव पद अर्पण करू, नाथ महाराजांच्या चरणी समर्पित करू. तुम्हा सर्व साधक भावी भक्तांच्या चरणी मी ही सेवा समर्पित करतो. खऱ्या अर्थाने चिरंजीव पदाचा आपण अतिशय शुद्ध प्रकाराने विचार केलेला आहे. मागेही काही भाग झालेले आहेत, आपण सगळ्यांनी ते संपूर्ण भाग पाहावेत. अतिशय गोड प्रकाराने चिंतन आहे. पहिल्या भागापासून पहा, सगळं गोड चिंतन आहे. पहिल्या भागापासून पाहिलं तर संपूर्ण चिरंजीव पदाचा चांगला अर्थ आपल्या लक्षात येईल. परमार्थाचे सिद्धांत या उपक्रमामधला हा 6व्या